पहिलाच बॉल ऑफ साइडला खेळण्याचा इरादा होता, परंतु ऑन साइडला चेंडू निघून जातोय. दीपक लहांगीच्या बॅटमधून सिंगल येईल, सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेली. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्याच बॉलवर 2 धावा आल्यानंतर आपण पाहू शकतात संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली गेली. प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हर्ष 11, शिवनसई आज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका साइडला आपण पाहू शकाल हर्षदा 11, विरार फाटा. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता. ही खासियत राहिले, ही स्पेशालिटी राहिले. निलेश शेका आपण पाहतायत आणि त्यांचे पिताश्री दामोदर शेका सकाळपासून अगदी मॅचचा आनंद घेत असताना कमलाकर जाधव यांच्या समवेत कसे 2 व्यक्तिमत्व नेहमीच क्रिकेटला पाठिंबा देणारं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. गोड स्वभावाचे धनी. ऑफ साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू निघून जाईल इन टू द गॅप मध्ये. इनफिल्डच्या वरून चौकार. गुड शॉट. अतिशय सुंदर फटका आपण पाहतायत. चेंडूला सरळ या ठिकाणी पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा बॉल तयार. ऑन साइडला खेळला गेलाय. दीपक लहांगेचा मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू निघून जाईल डीप मिड विकेटला. चेंडूला फील्ड करेपर्यंत मुनीत कुडू आम्हाला दर्शवत आहेत की संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 7. या धावसंख्येवर 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. कपिल पाटील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. वसई ग्रामीण प्रीमियर लीग चा हा क्रिकेटचा महासंग्राम. दुपारचं सत्र. निलेचा हा बॉल ह्यावेळेला हलक्याशा हाताने फक्त चेंडूला वेगळ्या स्टाईल मध्ये खेळत असताना आपण पाहतायत भामटपाडाचा वंडर बॉय अँड सम क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. तुषार किनीच्या बॅटमधून 1 धाव येते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 8. या धावसंख्येवर 8 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. खूप चांगली गोलंदाजी. चौकार तर आला परंतु कमबॅक करण्याची संधी सोडली नाही. ऑन साइडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला गेला. इनफिल्डच्या वरून खेळत असताना चेंडू निघून जाईल फाईन लेगला. दमदार आणि शानदार चौकार. मॅग्निफिसंट टायमिंग. अतिशय उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी. दीपक लहांगे आक्रमकतेचा सितारा दर्शवत असताना विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते दीपक पाक्तेकर यांना आपण पाहू शकतायत. आणि अप्रतिम झेल टिपला. त्यासाठी जर आपण पाहिलं तर दीपक पाक्तेकर यांच्याकडून कॅश प्राइज अजय घरत यांना. दीपेश कुडू यांना आपण पाहतायत रेस्ट घेत आहेत जरा थोडंसं क्रिकेटपासून लांब. रोहितजी किनी यांना विनंती केली यांच्या शुभ हस्ते अजय घरत यांना आपण सन्मानित करूया. पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर मुनीत कुडू आम्हाला दर्शवत आहेत की धावांची गती स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचली गेली. 12 धावा 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. अजय घरत खूप चांगली विकेट किपिंग म्हणा, बॅटिंग म्हणा, खूप सुंदर पद्धतीने अनुराग चव्हाण कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन इन पालघर डिस्ट्रिक्ट म्हणून ज्याची ओळख कपिल पाटील आता त्यांच्या पावलोपावली आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय जोमाने काम करतायत. बहाडोलीचा ब्रँड मुनीत कुडू अँड जतीन किनी. साहिल पाटील थोडीशी रेस्ट घेत आहेत. षटक क्रमांक 2 सुनील आपल्या गोलंदाजी मार्कवर येईल. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. गोलंदाज सज्ज होईल त्यावेळेला बॉलर तयार. फुलटॉस बॉल होता. ऑफ साइडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला दिशा दिली. एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 13 या धावसंख्येवर 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. फुलटॉस बॉलला ज्या पद्धतीने खेळलं गेलं कारण तुषारला माहिती आहे हवेच्या अगेन्स्ट जर आपण खेळलो तर कदाचित धोकादायक ठरण्याची दाट शक्यता वर्तवली जाईल आणि त्यासाठी ऑफ ड्राईव्हचा हा सुंदर फटका पाहायला मिळतो. क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हटलं जातं. ऑफ साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला दिशा दिली. दीपक लांगे डेंजर एंड कडे डायरेक्ट हिट झाला असता तर मयूर त्या ठिकाणी जरूर पुढे सरसावले होते. अचूक नेम नव्हता आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. षटक क्रमांक जे पाहायला मिळतं दुसरा आहे. 2 बॅटर दीपक लहांगे एका साइडला तर एका साइडला फलंदाज पाहायला मिळतोय तुषार किनी.
2 षटके ही पॉवर प्लेची मॅन्डेटरी आहेत आणि इथे संयमाने खेळ करत असताना दोन्ही बॅटर जाणतायत. ऑफ साइडला फटका अप्रतिम प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेला हा तुषार किनीचा पॅटर्न शॉट आहे. अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली, चौकार मिळाला. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचली गेली. विदाउट लॉस 18 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 18. या धावसंख्येवर 18 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. हर्षदा 11, विरार फाटा ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. टॉस जिंकल्यानंतर आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं ते हर्ष 11 शिवनसई या टीमला. खूप चांगला चेंडू होता, अनबिलिव्हेबल सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय, डॉट बॉलची सांगता होते. आणि ज्या अनुषंगाने सुनील ओळखला जातो त्याच अनुषंगाने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अचूक टप्पा आणि भेदक मारा. पंचांकडे दाद मागितली होती, हलकीशी अपील जरूर केली गेली होती. सिंगल मिळते त्या ठिकाणी. शॉर्ट थर्ड मॅनला लेग बायचा इशारा आशुतोष व्यवहारे सरांकडून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. फुलटॉस बॉल होता, ऑफ साइडला खेळला गेला. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप शोधला, जागा बनवली, रूम दिला आणि सरळ चेंडूला पाठवला. 1 बाउन्स ओव्हर द रोप. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट शॉट. चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ती फलकावर. 23 रन्स, 2 षटकांचा खेळ झालाय. 23 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 11.50 ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली गेले. तुषार किनी आणि एका साईडला दीपक लहांगे समंजसपणाचं क्रिकेट खेळत आहेत. चांगली पार्टनरशिप बिल्ड झाले. दोन्ही फलंदाज जाणतायत की इथून आपल्याला ज्या एंडने रिस्क घ्यायची नाहीये त्या एंडने रिस्क घ्यायला नको. ज्या एंडने आपल्याला रिस्क घ्यायची आहे त्या एंडने मात्र आपल्याला चांगली बॅटिंग करायची आहे. कारण हवेचा झोत हा मात्र उजव्या हाताच्या फलंदाजाला, डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाला आपण पाहू शकतात आहे. कारण दोन्ही जेव्हा एंड कडून खेळले जातं क्रिकेट त्यावेळेला ॲडव्हान्टेज दोन्ही बॅटरला मिळतं, डावकुऱ्या हाताच्या आणि उजव्या हाताच्या. बॅटची एज अगोदरच खेळण्याचा मनसुबा बनवला होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता तुषार किनीचा. बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे लॉंग स्टॉप रिजनला निघून जातोय. तत्पूर्वी सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेली. सलामीवीरांनी चांगली सुरुवात जर करून दिली तर मिडल ऑर्डरचे फलंदाज हे मात्र बेधडक चांगली फलंदाजी करतात. कोणताही त्यांच्यावर प्रेशर नसतो, दबाव नसतो आणि अशा वेळेला एक मोठ्या धावसंख्येत कन्वर्ट करण्याचा तुमचा हेतू असतो. परंतु जेव्हा पहिले ते 2 ते 3 फलंदाज बाद झाल्यानंतर जो दबाव असतो तेव्हा एक लो स्कोरिंग मॅचकडे वळण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. ऑन साइडला खेळला गेलाय. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता. इथे क्षेत्ररक्षकाने केली चुकी. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा मनसुबा बाळगला. 2 धावा या ठिकाणी येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 धावा. क्षेत्ररक्षकाला मात्र एक लॉंग ऑफला घेतलं गेलंय. स्वतः आदेश मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जात असताना पाहायला मिळतोय. दया पुढे सरसावला होता, थोडीशी फंबलिंग झाली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि दया कोणतीही चुकी करणार नाही आहे. आता मात्र दयाने दया दाखवली नाही. इथे जर आपण पाहिली तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण दयाने मात्र या ठिकाणी जरूर दाखवलं. मी सुद्धा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे मात्र आदेश पाटीलला स्वतः मात्र त्या ठिकाणी गेले. परंतु दयाचा चेंडू पाठलाग सोडणार नाही आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना 100% दिलेत दयाने या झेलला. फलंदाज बाद.
दिसला आता प्रदीप धोदडे दादाने आता केला या मार्केटच्या आता प्रदीप संजय घरत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतायत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावले 26 या धावसंख्येवर 26 लॉस ऑफ 1 विकेट. विकेट टेकिंग गोलंदाज मी आहे हे निलेश शेळका यावेळेला दर्शवत असताना, कारण एखादा गोलंदाज जेव्हा लयबद्ध असतो त्यावेळेला त्याला क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं तेवढीच गरजेची गोष्ट असते. इथून तेच तर्रार चेंडू होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला, भन्नाट वेग आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होते. प्रथम फलंदाजी करताना हर्ष 11 शिवन सई टीम आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा निलेश लेंथ लाईनचा राजा, अचूक टप्पा, भेदक मारा, वेग ऑन साईडला खूप चांगला फटका त्याला आहे, रडार मध्ये आला आणि सरळ चेंडूला डिस्पॅच केलाय संजय घरतच्या बॅट मधून इंटू द स्टँड. 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 32 या धावसंख्येवर. ओरपी चेंडूची फलंदाज वाट पाहत असतात. अशा वेळेला ओरपी चेंडू आल्यानंतर त्या चेंडूला फेकून देतात, 6 धावांमध्ये कन्वर्ट करतात. फुलटॉस बॉल, ओरपी चेंडू, शॉट ऑफ लेंथ, हे जे चेंडू आहेत त्याची प्रतीक्षा फार मोठ्या प्रमाणात करत असतात फलंदाज. खूप चांगली बॅटिंग राहिले संजय घरत. कूल अँड काम असा खेळाडू आपण पाहू शकाल. कोणत्या सिच्युएशन मध्ये कोणत्या कंडिशन मध्ये कसं खेळावं हे फार जणांना कमी माहिती असतं, परंतु इथे संजय घरत हा परिपक्वतेचा फलंदाज पाहायला मिळतो. इथे संजयला माहिती आहे की फक्त आपल्याला 75% एफर्ट घ्यायचे आहेत, मनगडाचा वापर करायचा आहे आणि 25% हवेचा झोत, म्हणजेच इथे 100% षटकार. खूप चांगला चेंडू, कमबॅक केला गेलाय, स्वतःला ब्लॉक करून घेतलं होतं. यॉर्कर चेंडू आपण पाहू शकलात निलेश शेळकाचा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 33 धावा. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 11च्या सरासरीने 33 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. प्रथम फलंदाजी करताना हर्ष 11 शिवनसी या संघाची, या टीमची. तर घेऊया एक छोटासा ब्रेक. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. VGPL सीझन 4 डे 1 एक ग्रुप मधल्या आपण हे मॅचेस पाहत आहेत. गुरुवारपासून बी ग्रुपला सुरुवात होईल. म्हणजे वेगळे खेळाडू, वेगळे संघ मालक, यंदाच्या हंगामामध्ये नवीन चेहरे आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने हे तुमचं टॅलेंट दाखवण्यासाठी हे मंच उभारले गेले. अभी नाही तो कभी नाही हीच संधी असते. संधीचं सोनं करणं तेवढं तुमच्या हातामध्ये तत्पर असावं लागतं. खूप चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो. बॅटची एज घेत चेंडू निघून गेला की नाही, तर यावेळेला आपण पाहतायत पंच या ठिकाणी क्षमस्व दर्शवत असताना बॅटची एज होती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 34 धावा. 34 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक 4 आहे. एक मोठ्या धावसंख्येकडे प्रयत्न असेल, उत्साहवर्धक धावसंख्या उभारली जाईल का? चेंडूला पाहिलं, न्याळलं, आउटसाइड द लेग स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा येतो आशुतोष व्यवहारे सरांकडून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाऊन पोहोचते 35 धावा. 35 रन्स. सुनील आपल्या गोलंदाजी मार्कवर, ब्रँड ऑफ विरार फाडा. अप्रतिम खोलवर चेंडू होता, ऑन साईडला जरूर खेळले गेले. तत्पूर्वी सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न कोणताही नाहीये. मयूर मात्र पुढे सरसावेल आणि अशा वेळेला एक धाव अर्जित करत असताना संघाची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली गेली एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला पायावरचा चेंडू होता, पंचांकडे अपील केली आणि पिचिंग पाहिली पंचांनी.
आणि पाहता पाहता यावेळेला आपण पाहू शकतायत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. यस पंच काय दर्शवतायत, टेलिग्रेट चेंडू पाहायला मिळतोय कारण तुम्ही ऍक्शन केली नव्हती आणि त्याचंच कारण पंचांनी सांगितलं बॉल काउंट होईल आणि इथे धाव तुम्हाला मिळणार नाही. ग्रामीण भागामध्ये फार कमी जणांना माहिती असतं की तुम्ही ऍक्शन न केल्यामुळे हा चेंडू काउंट असतो जो गणला जातो आणि त्याला डेलिग्रेट चेंडू म्हणून ओळखलं जातं. यावेळेला खूप सुंदर पद्धतीने चेंडू हाताळला गेलाय. काय सुनीलने गोलंदाजी केले, अचूक टप्पा आणि खाली चेंडू जास्तीत जास्त राहत आहेत. या खेळाडूची ही खासियत राहिले. सुनील ज्या पद्धतीने त्याची गुणवत्ता तो सिद्ध करतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर. 37 धावा, 1 गडी बाद. मुनीत कुडू आम्हाला दर्शवत असताना जतीन किनी स्वतः या ठिकाणी अपडेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. खूप चांगला चेंडू होता. अचूक टप्पा आणि भेदक मारा या दोन गोष्टी आणि वेगेबरोबर नियंत्रण याची परिपूर्ण सांगड म्हणजेच सुनील अप्रतिम बॉलर. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर 37 वर धावसंख्या थांबली गेली. काय गोलंदाजी केले. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आउटसाइड द लेग स्टंप, पण हळूवारपणे मात्र 2 हात बाहेर काढत असताना यस व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली गेली. आज ग्रामीण भागातील खेळाडूंचं टॅलेंट दाखवण्यासाठी हे मंच उभारलं गेलं. आज प्रत्येक जण या संधीचं सोनं करत असताना पाहायला मिळतो. संघ मालकांवर टाकलेला विश्वास स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 39 वर जाऊन पोहोचली गेली. 4 षटकांचा खेळ झाला. 39 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज राष्ट्रीय संरक्षण दिवस आपण पाहू शकाल. आजच्या दिवसामध्ये 4 मार्चचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. वेगवेगळ्या दलामध्ये आपण पाहू शकतायत सुरक्षित आपल्याला जे ठेवत असतात त्या संपूर्ण व्यक्तिमत्वांचं आपण करूया धन्यवाद. संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39 ला जाऊन पोहोचली गेली 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा ग्रामीण प्रीमियर लीग अर्थातच वसईचा क्रिकेटचा महासंग्राम. उदय गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. क्लीन बोल्ड शफल झाले होते. चुकीचं शॉट सिलेक्शन आणि स्लोवर वन चेंडू थांबून आला होता. कदाचित असं वाटलं तुषार किनीला की वेगवान मारा येईल, परंतु इथे आपण पाहिलं चेंडू थांबला. थोडासा जरूर वळण घेणारा आपण पाहू शकलात आणि खूप स्लोवर वन चेंडू ज्याला म्हणतात नकल बॉल आणि त्याच पद्धतीने डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगली गोलंदाजी राहिले. गौरव किनी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 5वं षटक प्रगतीपथावर. संघाची धावसंख्या 39 ला 2 धक्के बसलेत. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवत खूप चांगली गोलंदाजी मिस्टर उदय. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर उदय हे सुद्धा एक नाव ऐकलं असेल. जबरदस्त नवघर भाईंदरचा हा खेळाडू आपण पाहतोय. उदय पाटील एक 4 व्हीलर ज्याच्या नावावर आज 40+ क्रिकेट अफलातून खेळत असताना पाहायला मिळतो आणि आज 40+ फार वेगाने वारे वाहू लागलेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर वेगवेगळ्या विभागामध्ये 40+ क्रिकेट अफलातून खेळलं जातं. ऑफ साइडला फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक दयाने खूप चांगले प्रयत्न केले, त्याला प्रयत्नानं यश काही मिळालं नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार 4. धावसंख्या जाऊन पोहोचते 43 या धावसंख्येवर. मोठा प्रहार करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. क्रॉस बॅटचा उपयोग केला होता. चेंडू फेकला जाईल, थ्रो केला जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डेफिनेटली 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. या बेसिकला विसरून चालत नाही. अलीकडच्या काळामध्ये शफल होऊन खेळण्याचा फार सिलसिला आपल्याला पाहायला मिळतो.
जे क्रिकेटिंग प्रॉपरली शॉट आहेत त्या स्ट्रोकला कदाचित काही खेळाडू विसरलेत. क्रॉस बॅटचा उपयोग करण्याचा प्रयत्न गौरव किनी यांच्याकडे टॅलेंट तर आहेच नो डाऊट, परंतु एक्सपिरियन्स सुद्धा आपण पाहू शकतात. उदय काय गोलंदाजी करतोय. उदय जबरदस्त अनुभवाची कमी आहे परंतु प्रतिभेची कमी नाहीये. आतमध्ये येणारा चेंडू वॉटर डिलिव्हरी. काय गोलंदाजी केले. आक्रमकता आपल्या गोलंदाजीवर. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. सादर आणीमान परंतु गोलंदाजीमध्ये उच्च विचार हे पाहायला मिळतात मिस्टर उदयच्या. आणि खास करून जेव्हा झटपट तुम्ही गोलंदाजी करता बॉल फेकून झाले ते जवळजवळ आपण पाच बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45 वर स्थिरावली गेले. रुपेजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं करूया आपण वेलकम. प्रीतम पाटील त्याचप्रमाणे सुनील पाटील अर्थातच बादल पाटील आणि रोहित किनी यावेळेला आपण पाहत आहे. संघाची धावसंख्या 45. लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. मिस्टर उदय राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा खाली राहिला होता. पंचांकडे दाद मागितली. गौरव किनी स्ट्रगल करत होते आणि या वेळेला फलंदाज सुरक्षित आहे. पाच षटकांचा खेळ. 45 धावा 2 गडी बाद. या आपण ऐकूया डीजेला. जाऊया आपण निलेश यांच्याकडे. विवेक न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये. एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर विवेक शेलार हे आपण ऐकलं. 45 5 षटकांचा खेळ झालाय. 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑन साइडला खेळला गेलाय. खोलवर चेंडू होता. चेंडूला मात्र सुरेख पद्धतीने खेळत असताना ऑन ड्राईव्ह खेळला गेला. मनगडाचा वापर करत संजय घरतच्या बॅटमधून येतील 2 धावा. शिवनसईचा ब्रँड आहे. उपसरपंच पद कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक शांत स्वभावाचा खेळाडू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला अप्रतिम चेंडूला फक्त दिशा दिली. स्क्युअर कटचा फटका पाहायला मिळतोय. अफलातून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा हा चौकार. संजय घरतच्या बॅटमधून इंटेलिजंट स्ट्रोक चा 4. संघाची धावसंख्या 51 धावा. विवेक भरपूर मोठा फॅन आहे असे 12th फॅन आमचे या ठिकाणी सांगताय समीर की विरार फाडाचा, परंतु विवेक शेलारचे बिग फॅन म्हणून आयडियल मानतात. प्रत्येक खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंना आयडियल मानतो, परंतु क्रिकेटमध्ये हे सातत्याने आपण जाणलंय. फॉलो करा. यावेळेला ऑन साइडला खेळत असताना विकेट मिळेल का. मयूर त्या चेंडू खाली येतोय आणि यस डेफिनेटली संजय घरत बॅक टू द डगआउट. टाळ्यांचा गजर येत असताना विवेकसाठी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 51. 3 बॉलचा खेळ झाला. विवेकने अखेरकार विकेट मिळवली. सुंदर झेल करवी फलंदाज बाद होताना आपण पाहू शकलात. अतिशय सुंदर पद्धतीने यस पंच. यावेळेला आपण पाहतायत आदित्य और या नावाने जास्तीत जास्त आधी या नावाने ओळखला जातो.
षडंपूल एक धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का? फेक येईपर्यंत त्या ठिकाणी आपण पाहतायत मिस्टर आदेश चेंडूला फील्ड करतायत, फेकतायत. तत्पूर्वी 2 धावा मिळतील. दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. हर्ष 11 शिवनसिंह संघाची 53 वर 3 धक्के आतापर्यंत बसले गेलेत. ऑन साइडला केतनच्या बॅट मधून धमाकेदार, खूप चांगला फटका होता. असं वाटलं की चेंडू क्लिअर होईल, परंतु एक मॅग्निफिसंट कॅच. एक्सलंट फिल्डिंग, फलंदाज बाद. उसका चलता है नाम आहे त्याचाच फॉर्म करती सारे सलाम. उसका चलता है नाम आहे त्याचाच फॉर्म करती सारे सलाम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 53 या धावसंख्येवर 4 धक्के बसलेत. बॉल फेकून झालेत 5. शेवटचा बॉल खेळण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. हितेश. खूप सुंदर ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत, अप्रतिम दर्जाच्या गोल्डन ट्रॉफीज. पुन्हा एकदा बॉल तयार. हवीच्या अगेन्स्ट खेळण्याचा जरूर फायदा मिळाला नाही. गुड डिलिव्हरी, खूप चांगली गोलंदाजी विवेकच्या द्वारे पाहायला मिळाली. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. क्या बात आहे विवेक, अतिशय दर्जेदार गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकलात. आणि एक चांगलं क्रिकेट विवेक शेलारला आयडियल मानतो, फॉलो करतो. क्रिकेटमध्ये नेहमीच आपण पाहतो की कोणत्याही गोष्टीला तुम्ही जर फॉलो करत असतील तर डेफिनेटली चांगली गोष्ट आहे, परंतु फॉलो करा, परंतु कॉपी कधीच करू नका. तर विजयासाठी जर आपण पाहिलं तर लक्ष समोर ठेवले गेले. मुनीत कुडू आम्हाला दर्शवत आहेत. जवळजवळ 54 धावांचा 54 रन्स टू विन असतील. चला नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. चला या टॉस करूया आपण. दोन संघाचे कॅप्टन आपण या. विहा 11 भामटपाडा आणि नित्यसाई प्रतिष्ठान अडणे दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. नारायण वजे येत आहेत. एका साईडला अमित पाटील. आज आमने सामने, क्या बात आहे. लीगच्या सिस्टममध्ये हीच आपण लीगच्या मॅचेसमध्ये हेच आपल्याला पाहायला मिळतं. ज्या वेळेला तुम्ही आमने सामने येत आहे एक वेगळीच रणनीती आपण पाहतायत. तर सामन्याला जशी सुरुवात होईल तेव्हा या आपण सेकंड इनिंग मध्ये ऐकणार आहोत आमचे साथी समालोचक मिस्टर अक्षय पांडव यांना. तर या आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. वैभवजी बनसोडे साहेब यांच्या शुभ हस्ते आणि हेड असं अमित पाटील यांचा कॉल होता, परंतु इथे नारायण वजय यांच्या संघाने मात्र अर्थातच नित्यसाई प्रतिष्ठान अडणे टीमने टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल नारायण? क्षेत्ररक्षण करणार आहात. पहिल्या मॅच वर जबरदस्त वरचढ आणि वर्चस्व गाजवलं होतं. टीम वर्क कसं राहिलं पहिल्या मॅच? टीम वर्क खूप चांगला राहिला.
नक्कीच. आणि तुमच्या 3 ओनर्स ज्या पद्धतीने कैलास जाधव जे उपसरपंच आडणे गावातून आणि आमचे जवळचे मित्र आहेत प्रदीप किरकिरे आहे सतीश जाधव, या तिन्ही ओनरच्या माध्यमातून कसं तुम्हाला सपोर्ट मिळतोय? ओनर खूप चांगले आहेत आणि ते सांगतात आपला आपला गेम खेळायला. की आता प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केलेले आहेत? नाही काही नाही. म्हणजे 30 टीम राहील. थँक्यू व्हेरी मच नारायण वजे. अमित पाटील, जर टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? बॅटिंग केली असती. आता बॅटिंग करताना 6 षटकांमध्ये कितपर्यंत धावा रोखण्याचा तुमचा मानस असेल, धावा करण्याचा मानस असेल? जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केलेले आहेत? एक चेंज आहे. नक्कीच. ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर, ॲज अ फिल्डर? बॅटर. नक्कीच. ऑल द बेस्ट दोन्ही संघांच्या कॅप्टनला आपण करूया धन्यवाद. आणि नुकताच टॉस झाला, वैभवजी बनसोडे यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन झाला आणि नित्यसाई प्रतिष्ठान आडणे टीमच्या बाजूने लागला. नित्यसाई प्रतिष्ठान आडणे टीमच्या कॅप्टनने सांगितलं नारायण वजेने की आम्ही प्रथमतः गोलंदाजी स्वीकारू. जाऊया आपण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सेकंड इनिंगला सुरुवात होते. आमचे साथी समालोचक कॉमेंट्री स्टुडिओमधून पुन्हा एकदा घेऊन येतील अकोदे कहाल अक्षय बांडव. धन्यवाद प्रमोद शेडगे. सध्या जर आपण पाहिलं तर आव्हान तेवढंसं मोठं नाही आहे, मात्र सन्मानजनक आहे. ज्या टोटल बरोबर फाईट होऊ शकते ती टोटल धावफलकावर आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. आदेश ओपन करण्याकरता आलाय. नॉन स्ट्राईक एंडकडे विकी आहे. आदेश आणि विकी ही सलामीची जोडी. संजय घरत गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतं. एक जुनं जाणतं नाव संजय घरत. मागच्या कित्येक वर्षापासून या टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाची अविरत सेवा करत आलेला खेळाडू. आणि शिवनसई म्हटलं की संजय घरत हे नाव प्रत्येकाच्या उठी येतं असा हा खेळाडू संजय घरत सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता. पहिलाच बॉल चाललाय सीमारेषा पार. काव कॉर्नर सीमारेषेला भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6. आक्रमकता ती मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं आणि व्हेरी फर्स्ट बॉलवर पहिल्या चेंडूला तिथे खूप सुंदर पद्धतीने षटकारामध्ये कन्वर्ट केलंय. एक श्वान मैदानामध्ये आलंय, बाहेर घ्यायचंय त्याला. पहिलाच बॉल. अगदी चांगली सुरुवात तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळाली. षटकाराच्या मदतीनं सुरुवात झाली, डावाची सुरुवात झाली इनिंगची. पुढचा बॉल संजय घरतचा हा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे सचिन. जोपर्यंत बॉलवर झेपावेल एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 7 वर. 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला आतापर्यंत कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ आहे. टोटल खूप जास्त मोठी नाही आहे, त्यामुळे या संकुचित टोटल बरोबर गोलंदाजी अगदी बेतानं आणि अगदी कंजूसी भरी ती गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं ना, ती कंजूसी भरी गोलंदाजी ती करणं गरजेचं आहे. संजय घरत अगदी त्याच करता ओळखला जातो चांगल्या लाईनवर पिचिंग करण्याकरता. बघूया या मॅच मध्ये पहिल्या 2 बॉल मध्ये त्याच्याकडनं 7 धावा खर्च झाल्यात. येणाऱ्या बॉल्स मध्ये कसा खेळ दाखवेल. फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे. कॅच महत्वाचा आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि एक चांगला कॅच. फर्स्ट विकेट डाऊन इयर. माघारी परतावा लागेल फलंदाज विकीला. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. आपल्या इनिंगचा पहिला बॉल फेस करत असताना तिथे मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज विकी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नंबर 3 वर नवीन फलंदाज मयूर आलाय. जबाबदारी आहे या खेळाडूच्या खांद्यावर, कारण 1 डाऊनच्या स्वरूपानं मैदानात खूप लवकर यावं लागलंय. ओपनर जो फलंदाज होता, जो बॅटर होता, त्यानं पहिलाच बॉल आपल्या इनिंगचा फेस करत असताना षटकाराचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्याचा बळी गेला. मयूर जो या डावाला पुढे नेण्याचा प्रयत्न. धावसंख्या जरी छोटी दिसत असली ना तरी तिला मोठा व्हायला जास्त वेळ लागत नाही. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ त्यामध्ये एक जबरदस्त थरार जो सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतो. इथे आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न तो फसला गेला. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये.
चेंडूवरची नजर थोडीशी डळमळीत झालेली आपल्याला जरूर पाहायला मिळाली आणि त्याचाच फायदा बॉल विकेटच्या मागे निर्धावाच्या स्वरूपानं चांगलं कमबॅक. संजय घरतच्या माध्यमातून पहिल्या 2 बॉलवर 7 धावा आल्या होत्या, मात्र तदनंतरच्या 2 बॉलवर 1 विकेट आणि 1 डॉट. अप्रतिम असा गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. यावेळेस मात्र ऑन साइडला चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे बॉलला प्रोटेक्ट करण्याकरता गौरव किनी. त्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत बॉलला उचलेल रिटर्न करेल 1 रन मध्ये धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 8 या आकड्यावर. शांत केले गेले बॅटर्सला. विजयाकरता 54 धावसंख्येचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलेला टीम हर्षदा 11. यावेळेस मात्र फोर्स करण्याचा प्रयत्न. बॉल तेवढाच प्रॉपर जरी कनेक्शन नसलं तरी 1 बाउन्स सीमारेषेला क्लिअर करेल एवढं कनेक्शन जरूर आहे. बॉल पहिल्या टप्प्याखेरीज सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. आमच्या प्रतिभा दोघडे दादा केला या मार्केटच्या. चौकार आला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. या पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीला आला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेरीस 12 फॉर 1 लॉस. 1 विकेटच्या पत्त्यानंतर 12 धावा या धावफलकावर आहेत. प्रेक्षक वर्ग जसं जसं संध्याकाळचं सत्र येते हळूहळू मैदानाच्या दिशेनं जॉईंट होत असताना पाहायला मिळतात. अगदी चांगला प्रेक्षक वर्ग पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला जॉईंट होतोय. 7 दिवस चालणारी एक भली मोठी स्पर्धा. 2 गटामध्ये विभाजित ही स्पर्धा आहे. 1 गटाच्या मॅचेस तुम्ही पाहताय. 7 संघ 1 गटामध्ये, बी गटामध्ये 7 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतात. पहिले 3 दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवारी 1 गटाचे सामने होतील. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या 3 दुसरं षटक प्रगतीपथावर आलंय. दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज गौरव किनी. पहिला बॉल चांगला आहे. विकेट किपिंग तिथे क्लोज आहे, त्यामुळे बॅटर्सला जास्त फुटवर्क किंवा डान्स द ग्राउंड पद्धतीने खेळणं त्यावर थोडंसं रिस्ट्रिक्शन्स आहेत. ही बंधनं तोडत तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. संजय घरत विकेटच्या मागे 2 एक्सपिरियन्स खेळाडू तिथे आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज आणि विकेट किपर. चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगलं कलेक्शन. बॉलला विकेटच्या मागे जाण्यापासून वंचित ठेवलं. धावच्या स्वरूपाने बॉल येतोय. आदेश चांगली बॅटिंग जरूर करतोय, मात्र त्याचे साथीदार ते स्ट्रगल मध्ये सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज मयूर मैदानामध्ये आलाय. 4 बॉल फेस केलेत. 1 धाव त्यानं त्यामध्ये धावफलकावर लावली आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ही सरासरी कधीही चांगली मानली जाणार नाही, कारण 4 चेंडूमध्ये तुम्ही 1 रनवर बॅटिंग करताय. इथनं पुढे येणारे जे बॉल आहेत त्यामध्ये थोडासा गिअर चेंज करत असताना चांगले स्ट्रोक तुम्हाला प्ले करणं अत्यावश्यक आहे. इथे मात्र चांगला फटका समोरच्या बाजूने उडवलाय जरूर. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि अप्रतिम कॅच तुषार किनीच्या माध्यमातून माघारी परतवले बॅटरला. विकेटचं बदन. खेळाडूला माघारी यावं लागेल. खेळाडू बाद. पाठीशी आहे उठा. आज 27 वाल्यांनी आता केला या मार्केटच्या. आज 27 वाल्यांनी आता केला या मार्केटच्या. आज 27 वाल्यांनी आता केला या मार्केटच्या. आज 27 चांगला झेल तिथे कॅरी होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. समोरच्या बाजूने फोर्स करण्याचा प्रयत्न होता आणि फोर्सचा प्रयत्न तिथे असफल जरूर ठरवला. जो खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहे गौरव च्या गोलंदाजीवर तुषार किनी एक चांगलं झेल, एक चांगलं क्षेत्ररक्षण तिथे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मैदानामध्ये सर्वात महत्वाचा बॅटर या उत्तरार्धाच्या खेळामधला जो ठरू शकतो निलेश शेळका मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता आलाय आणि सध्या ज्या एंड कडे बॅटिंग होतीये तिथे त्याच्याकरता अगदी पोषक आणि पूरक वातावरण आहे. कारण टेनिस बॉल क्रिकेटचा एकमेव मंत्र आहे, जिथे वारा तिथेच मारा, आणि या वाऱ्याच्या झोताबरोबर बॅटिंग करण्याची संधी जरूर मिळेल. स्ट्रायकर एंड कडे येताना संदीप मडवी यांच्यासोबत जॉईन होतात. संदीप आपलंही स्वागत आहे, वेलकम. पुढचा बॉल इथे मात्र समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 रन तिथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न नाही. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 13 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ झाला. या 4 चेंडू नंतर 13 धावा दाफलकावर आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक राहिला या ओव्हर मधला. गौरव किनी कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. पुनरागमन व्हावं ही
मनापासून इच्छा असणारा खेळाडू, आणि असं म्हटलं जातं ना की विजय पहिला तुमच्या मनात होतो आणि मग रणात होतो. मनामध्ये विजय तुम्ही स्वतःला जेव्हा घोषित करता तेव्हा तुम्ही जास्त ईर्षेनं आणि जास्त आत्मीयतेनं मैदानामध्ये खेळता. इथे जर आपण पाहिलं तर गौरव किणी हा खेळाडू कधीही हार मानणाऱ्या खेळाडूंमधला नाही आहे, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना धावसंख्या जरी कमी धावफलकावर अधोरेखित झाली असली तरी तिला डिफेंड करण्याची शक्ती, ती ताकद आमच्या गोलंदाजांमध्ये जरूर आहे, हे मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना 5 चेंडूचा खेळ तो समाप्ती एखेरीत 14 धावा धावफलकावर. पुढचा बॉल गौरव किणी, इथे यष्टी उद्ध्वस्त, अप्रतिम बॉल, परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू, तिथे निलेश शेलका हतबल आणि हताश तो पाहायला मिळाला. क्लीन बोल्डच्या माध्यमातून माघारी परतवलंय निलेश शेलकाच्या पारीचं अंतर. इनोवा क्रेस्टा वाल्याचा नंबर, कधी पदोदडे हायलाइट जबर, कधी पदोदडे हायलाइट जबर, कधी पदोदडे हायलाइट जबर. हर्षदा 11 आहे त्याची टीम, जाईल तिथं खेळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता यावेळेस यज्ञेश बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. जबाबदारी आहे त्याच्यावर, चांगली बॅटिंग करणं आदेश मैदानामध्ये जरूर आहे, मात्र आदेशच्या साथीनं कोण उभा राहील हा खूप मोठा प्रश्न आहे. एकाकी लढा त्यानं विजय संपादित होतो, मात्र तो प्रत्येक वेळी होत नाही. त्याकरता तुम्हाला 100तनं 1-2 मॅचेस अशा असतात ज्यामध्ये एकाकी लढा होतो. इथे एकाकी लढा हा विचार जरूर करणार नाही टीम हर्षदा 11. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करते, गोलंदाजी चांगली राहिली आहे त्यांची. ऑन साइडला चांगला फटका आहे, स्क्वेअर लेग पंचाच्या अगदी बाजूने चाललाय बॉल, तिथे क्षेत्ररक्षक खराब कामगिरी, बॉल त्याला गुंगारा दिल्यानंतर निघून गेला सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. संजय किनी का चलता है ना, संजय किनी का चलता है ना. चौकार आला, या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर तिथे खराब क्षेत्ररक्षणाची अनुभूती आपल्याला पाहायला मिळाली. डीप स्क्वेअर लेग मध्ये एक खेळाडू होता, तिथे त्याच्याकडनं चुकी झाली आणि बॉल त्याला घुंगारा देत असताना सीमारेषेच्या बाहेर चौकारामध्ये कन्वर्ट झाला. इथे लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने तिथे स्ट्रोक प्ले केलाय. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं धावून, जोपर्यंत बॉलला उचललं 2 रन इथे इझिली कंप्लीट होतील. चांगली बॅटिंग आदेश राऊतच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवर रन्स जोडण्याचा प्रयत्न आदेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडूचा खेळ, या 2 चेंडूनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 20 आहे. इथे फुल टॉस भेटला, एलिमिनेशन बनलं नाही, बॉल हवेमध्ये आहे. गौरव किणी बॉलच्या खाली आणि तो चुकी करणार नाही, कारण मॅचला विनिंग करणारा कॅच तो त्याच्या दिशेने येत होता आणि या मॅचला कलाटणी देणारा एक महत्वाचा कॅच तिथे गौरव किणीने कलेक्ट केला आणि माघारी परतवलं बॅटर आदेश पाटीलला. आदेशच्या पारीचा अंत, महत्वपूर्ण खेळाडू 18 रनची इनिंग प्ले करत असताना आदेश तंबूच्या आसनला परत. शब्दात भारी 3 चेंडूचा खेळ. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर उत्तरार्धाच्या खेळामध्ये तिसरा बॉल तो खूप निर्णायक ठरलाय, कारण 3 ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर विकेट आली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये तिसऱ्या बॉलवर विकेट आली, दुसऱ्या ओव्हरमध्ये तिसऱ्या बॉलवर विकेट आली, याही ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर इथे विकेट येत असताना डब्ल्यू लिहिला गेलाय. लाल पेनचा यूज आमचे स्कोरर गुरुदेव यांच्या माध्यमातून तिथे वापर होतोय. अगदी चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्कोरिंग खूप महत्वाची आहे, समालोचकाच्या पाठीचा कणा असं म्हटलं जातं स्कोरिंगला, कारण स्कोरिंग योग्य नसेल तर समालोचन योग्य होत नाही.
ऑन साइडला जागा स्ट्रोक करता होती आणि स्ट्रोक प्ले केलाय. अप्रतिम फटका सजवलाय तिथे. बॉलला लॉंग लेगचं क्षेत्र क्लिअर करण्याकरता भाग पाडलंय. पाठवलं त्याला लॉंग लेग सीमारेषा पार. षटकार 6. आल्या आल्या एक दमदार प्रहार उदयच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालाय. मैदानामध्ये मी आलोय तर मग मी 100% एफर्ट लावीन. मी 100% प्रयत्न करीन आणि आपल्या संघ सहकार्यांना सांगत असताना ही मॅच अजूनही संपलेली नाहीये, कारण मी अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. या षटकाराच्या मदतीनं मॅच मध्ये पुनरागमन कमबॅक, कारण 1-2 षटकार या मॅचची चित्र बदलवू शकतात, कारण या मॅच मध्ये खूप मोठी टोटल नाही आहे. 9-10च्या जवळपास रन्स येणं गरजेचे आहेत आणि त्याचा पाठलाग जर आपण पाहिला, विकेट जरी गेले असले तरी रन्स आल्यात. इथे मात्र बॅटची कडा, त्यानंतर फ्लाइंग स्लीप कडे गेला बॉल. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या 27. जी धावगती अधोरेखित होणं गरजेचे, ती धावगती अधोरेखित जरूर झाली आहे. विकेट्स गेल्यात आतापर्यंत एकंदर आपण पाहिलं तर 4 विकेट, ज्यामध्ये महत्वाचे 2 खेळाडू निलेश शेलका आणि आदेश ज्यांचा समावेश जरी असला तरी उदय मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगली बॅटिंग करताना त्याच्या साथीनं आपल्याला पाहायला मिळतोय यज्ञेश. पहिला बॉल खेळतोय आपल्या इनिंगचा. फटका इथे सजवला गेला. एक सिंगल करता खेळल्याबरोबर धावलेत म्हणजे 1 रन मिळेल. जरी 38 सर्कलच्या आत बॉल फील्ड केला असला तरी तुम्ही जेव्हा फटका खेळता आणि खेळल्याबरोबर जेव्हा धावत सुटताना तेव्हा ती 1 रन ती रोखणं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये नसतं आणि तिथे 1 रन अर्जित झाली. 1च्या मदतीनं ओव्हर समाप्त झाली. नंबर 3ची 3 ओव्हर नंतर 28 रन्स धावफलकावर लागल्या गेल्यात. येणारे इथनं जर आपण पाहिलं तर 18 बॉल अजूनही शेष आहेत. अर्ध्यापेक्षा थोडासा जास्तीचा पल्ला तुम्ही पूर्ण केला आणि अर्ध्यापेक्षा थोडासा कमीचा पल्ला इथनं तुम्हाला पूर्ण करायचा आहे. कशा पद्धतीने पूर्ण केला जाईल हे उत्तरार्धाच्या अंतिमच्या 3 षटकामध्ये पाहण्याआधी एक छोटीशी धून डीजे कडनं. मैदानामध्ये 2 बॅटर आहेत सध्या, यज्ञेश आणि त्याच्या साथीनं उदय. षटकारानं आपलं वैयक्तिक खातं उघडणारा खेळाडू उदय, त्याचा रोल या मॅच मध्ये महत्वाचा असू शकतो, कारण इथनं 26 धावांची गरज आहे. 18 बॉल आहेत. खूप मोठा हडकम किंवा कंटिन्यू षटकारांची आतिषबाजी या मॅच मध्ये गरजेचं नाही आहेत. मात्र मैदानात उभं राहणं आणि सिंगल डबल्सनं स्ट्राईक रोटेट करणं या मॅचची खऱ्या अर्थानं खूप महत्वाची गरज आहे. इथे मात्र पिचिंग जर आपण पाहिली तर ती पिचिंग इथे लक्षात घेतली जाईल. पंच इथे इशारा करतायत लेग बाईटचा. मला वाटतं पिचिंग डाऊन द लेग होती आणि डाऊन द लेग जेव्हा पिचिंग होते तेव्हा प्लमची अपील ती ग्राह्य धरली जात नाही. मग ते फॉर्मॅट कुठलाही असो आणि कुठेही असो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही जेव्हा तुमची पिचिंग ती खूप महत्वाची असते. तुम्ही बॉल कुठे पिच केलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 धावा आहेत. यावेळेस हा बॉल मोठ्या फटक्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा देहष्टीला ब्रश करतोय, डायरेक्ट हिट लागलाय. इथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली आहे. तिसरे पंच काय निर्णय देतील याकडे जरूर लक्ष राहील. रन जर आपण पाहिली तर इथे 29 धावा धावफलकावर आहेत. अजित म्हात्रे आमचे तिसरे पंच आहेत, ते इथे चेक करतील सर्व अँगल्सना. या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर एकंदर दोन्ही अँगल्स आहेत, त्या दोन्ही अँगल्सना तिथे चेक केलं जाईल की नक्की काय घडलंय, कशा पद्धतीचा खेळ झालाय. तिथे डायरेक्ट हिट लावली. बॅटर सेफ आहे. इट्स अ नॉट आउट. पंचांकडनं तिसरे पंच आमचे अजित म्हात्रे यांच्याकडनं इशारा आलाय. बॅटर सेफ आहे, तिथे पोहोचलाय आपल्या घरामध्ये सुखरूप. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 30 रन्स ऑन बोर्ड, 30 धावा. लेग बाईटचा इशारा आलाय. लेग बाईटच्या स्वरूपाने ही 1 धाव इथे मिळते. अगदी अप्रतिम अशी ही स्पर्धा पुढे रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये
जर आपण पाहिलं तर विकेटच्या मागे व्ही शेप मध्ये 2 खेळाडू आहेत. शॉर्ट फाईन लेग आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर एक फ्लाइंग स्लीप, तदनंतर पॉइंट आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑफ घेतलाय, लॉंग ऑन आहे. तदनंतर मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्यावर एक खेळाडू आहे. ऑन साइडला चांगला फटका खेळला गेलाय. मिड विकेट कडे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगलवर समाधान मानावं लागेल. गौरव किणी अगदी चांगल्या पद्धतीनं अगदी शिथाफीनं या आधीच्या ओव्हरमध्येही त्यानं पूर्णपणे फलंदाजांना बंदिस्त ठेवलं. फलंदाजांना कुठलीही संधी त्यानं डोकं वर काढण्याची दिली नाही. आणि या ओव्हरमध्ये जरी आपण पाहिलं तर त्याचा एक्सपिरियन्स खूप चांगल्या पद्धतीने शेअर करताना अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजीची पिचिंग पाहायला मिळते. इथे मात्र कमी गतीने टाकलेला बॉल वेट केला. तदनंतर तिथे एक्स्ट्रा कव्हर कडे उडवला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल तिथे चौकार आलाय. अगदी जर आपण पाहिलं तर लक्ष नव्हतं मागे रोफ कुठे आहे आणि त्या रोफवर पाय देताना तिथे त्यानं बॉलला फील्ड केला आणि त्यामुळे चौकार तो तिथे अर्जित झाला. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 4 न वाढताना 35-35. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 35 आहे. क्षेत्ररक्षण करताना या सर्व काही चुका आहेत त्या तुमच्या विरोधात जातात. इथे बॉल अगदी चांगला होता. एक रन मात्र त्यावर घेतली जाईल. बाईचा इशारा आलाय पंचाच्या माध्यमातून. एक सुंदर एक रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 36 वर 5 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला समाप्त झालाय. 13 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे. हा बॉल खूप निर्णायक असेल या मॅच मधला. ऑन साइडला जागा चांगल्या पद्धतीने बनवली. स्ट्रोक करता काय तिथे सीमारेषेला क्लिअर करेल बॉल. फिल्डिंगचे एफर्ट चांगले पाहायला मिळाले आणि तदनंतर बॉलला रिटर्न केलं. 2 रन त्या क्षेत्रामध्ये कंप्लीट झालं. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदर 38 या आकड्यावर. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हर नंतर 38 लागलं. येणारे 2 षटक शेष आहेत आणि या 2 ओव्हरमध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 16 धावसंख्येची गरज आहे. या 16 धावा पूर्णत्वाला येतील की त्या 16पासून वंचित ठेवलं जाईल ते आपल्याला जरूर पाहायचं आहे. मात्र जोपर्यंत पाहण्याकरता एक छोटासा ब्रेक मैदानामध्ये घेतला गेलाय. आपणही ब्रेक घेऊ. तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा VGPL सीझन 4. नाही केला कोणी भाईचा. हाय पॅटर्न अलग हो जगण्याचा. शिक्का नावा पुढे किंगचा. 4 ओव्हरचा खेळ. या 4 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धाफलकावर 38 रन्स. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता हेमंत एक 40+ मधला एक्सपिरियन्स असलेला खेळाडू. चांगल्या पद्धतीच्या गोलंदाजी करता ओळखला जातो हा खेळाडू आणि तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. चांगला बॉल अगदी खोल टप्प्याचा तिथे अलॉंग द कार्पेट खेळला गेला. 40+ माध्यमातून जवार चषक जसा प्रमोदने उल्लेख केला होता ज्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा खेळ मी जवळून पाहिला कारण समालोचन करत होतो. अगदी खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी त्या 40+ माध्यमातून या खेळाडूंनी जवार चषकच्या माध्यमातून केली. संजय घरत यांचा जो संघ आई जीवदानी विरार जो क्वालिफाय ठरला 40+ ओपनच्या माध्यमातून ठाणे आणि पालघर ओपनचा दिवस होता. यावेळेचा बॉल चाललाय दूर सीमारेषा पार. हवाई भ्रमंती घडवली या बॉलला. पाठवलंय त्याला सीमारेषेच्या पलीकडे षटकार. चर्चा चहू बाजूला याची चर्चा चहू बाजूला. कधी झुकला नाही एसके भाई शिवनसही गाववाला. कधी झुकला नाही एसके भाई शिवनसही गाववाला. विजयाकरता आता येणारे 10 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. मॅचला आपल्या बाजूने जरूर खेचलं इथे. येणारे 10 बॉल 9 धावसंख्या. इथे विजयाचं स्वप्न जर पूर्णत्वाला न्यायचं आहे हर्ष इलेव्हनला तर मग ब्रेक थ्रू ते गरजेचे असतील. आणि या दरम्यान तिथे क्षेत्ररक्षक तुषार किणी अगदी चांगला कॅच कॅरी करतोय. माघारी परतवलं जाते बॅटरला. विकेटचं बदन खेळाडू बाद.
विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर 9 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू इथनं शिल्लक राहत आहेत. 9 बॉल 9 रन धाफलकावर जोडल्या जातील. तीन चेंडूचा खेळ झालाय. मॅच बॉल तिथे रिटर्न आलाय आणि त्याच मॅच बॉलवर आपण पुन्हा एकदा गेम कंटिन्यू करणार आहोत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येत असताना दया फिल्डिंगच्या माध्यमातून चांगले एफर्ट लावले होते. एक मिसफिल्ड झालं मात्र त्यानंतर त्यामध्ये सुधार त्याने आणला आणि खूप चांगली फिल्डिंग त्याने केली. तोच दया आता बॅटिंग करण्याकरता मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग मध्ये आलाय. नंबर 7 वर बॅटिंग करण्याकरता येतोय. महत्वाची विकेट असेल ही, कारण यानंतर टेलेंडर्स ते मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल हेमंत, इथे फटका फसलाय मात्र नशिबाची साथ की बॉल विकेट कीपरच्या डोक्यावरनं गेला. 1 रन मध्ये चांगले फिल्डिंगचे एफर्ट इथे फ्लाइंग स्लीपच्या माध्यमातून जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाले. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 46 वर. विजया करता इथनं 8 धावा. येणारे बॉल जर आपण पाहिलं तर तेवढेच बॉल आहेत. 8 रन 8 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. इथे कमी गतीने टाकलेला बॉल, खूप चांगला फटका आहे. तिथे थांबवणं कठीण. पहिल्या टप्प्याखेरीज बॉल सीमा रेषेच्या पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. आता विजयाकरता 4 धावसंख्येची गरज आहे. येणारे 7 बॉल शेष आहेत. या चौकारण समीकरण पूर्णपणे आपल्या बाजूने करून घेतलंय बॅटरनं उदयनं. यावेळेस एक चांगला चेंडू डिलिव्हर केला. बॉल डॉटच्या स्वरूपाने आलाय. शेवटचे 6 बॉल आणि विजयाकरता 4 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये आपल्याकरता थोडीशी का होईना मात्र जागा जरूर ठेवली आहे इथे संजय घरत आणि हर्ष 11 हर्ष 11 आणि हर्षदा 11 या दोन्ही टीम मध्ये हा संघर्ष, ही फाईट, ही मॅच तुम्ही सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 6 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 4 धावा. चला वेळ घेऊ नका त्याकरता लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवा, कारण आज थोडासा उशिरानं आजच्या दिवसाचा शेड्यूल सुरू झालाय. पहिला दिवस, उद्घाटन समारंभाचा सोहळा, हे सर्व काही आपण अनुभवलं आणि त्यामुळेच थोडासा जवळपास 11:15च्या जवळपास मॅचला सुरुवात झाली आज. त्यामुळे तो वेळ आपल्याला इथे थोडासा भरून काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. उद्या सकाळी अगदी राईट टाइम मॅचेस सुरू होतील. शेड्यूल नुसार मॅच उद्या आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. निर्धारित जी वेळ दिली जाईल उद्या सकाळची पहिली मॅचची, त्या निर्धारित वेळेतच आपल्याला सकाळी उपस्थित राहायचंय. सर्व टीम्स ज्या आज खेळत आहेत त्याच उद्या खेळणार आहेत. त्यामुळे आपल्याला सूचित करू इच्छितो की जी काही वेळ आपल्याला दिली गेली आहे त्या वेळेत उद्या सकाळी इथे बरोबर प्रॉपर टायमिंगवर पहिल्या मॅचच्या खेळाडूंनी उपस्थित राहायचंय. येणारी 6 बॉल विजया करता 4 धावसंख्येची गरज. स्ट्रायकर एंड कडे बॅटिंग करत असताना फलंदाज दया, त्याला आता गोलंदाजावर दया दाखवून चालणार नाही. त्याला त्याचं उग्र स्वरूप ते मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखवावं लागेल, कारण 4 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल कमी गतीने टाकलेला बॉल, तिथे फक्त दिशा दिली. खराब फिल्डिंग. गरिबी में आटा गेला असं म्हटलं जातं ना, ते हेच. तुमच्याकडे गरिबी आहे आणि त्या गरिबीमध्ये, रनच्या गरिबीमध्ये या पद्धतीची खराब फिल्डिंग. जिथे सिंगल होती तिथे डबल आली आणि या 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 52 वर. विजया करता येणारे 5 बॉल 2 धावसंख्येची गरज.
5 चेंडू आणि 2 धावा या मॅच मध्ये गरजेच्या आहेत. कमी गतीने बॉल टाकला होता आणि कमी गतीने टाकलेल्या बॉलला अगदी योग्य तऱ्हेने दिशा दाखवली तिथे. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव इथे आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुढचा बॉल अगदी अखुटप्प्याचा खराब चेंडू आपण म्हणू शकतो त्याला. त्यावर 1 रन जरूर मिळाली. फंबल, मिसफील्ड, खेळ खलास, विजयी होतीये इथे टीम हर्षदा 11 या टीमला विजयाच्या शुभेच्छा असतील. टीम हर्षदा 11 अगदी चांगला खेळ गोलंदाजीच्या माध्यमातून तदनंतर फलंदाजीच्या माध्यमातून आणि या मॅचवर कुरघोडी करतात. या मॅचवर आपला शिकंजा जरूर कसतायत आणि आपल्या विजयाची जी मुहूर्तमेढ आहे ती विजयाची मुहूर्तमेढ त्यांच्याकडनं रोवली गेली आहे. चला दोन्ही टीम लगेचच हँडशेक करायचं आणि तिथे मॅच समाप्त झाली असं घोषित करायचंय. नेक्स्ट मॅच चला मैदानाच्या आतमध्ये या लवकरात लवकर, कारण वेळ कमी आपल्याकडे. या कमीत कमी वेळामध्ये मॅच फिनिश करायची, त्यामुळे विनंती करतो जास्तीचा वेळ न घेता लगेचच